तर भावांनो, आज बऱ्याच दिवसात बाबाच्या इलेक्ट्रिकच्या कामाच्या साईडवर आलतो निकट सोलर प्लांटचा काय विषय आहे. तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर आज बऱ्याच दिवसात बाबासोबत इलेक्ट्रिकच्या कामाच्या साईडवर जायचं होतं. सकाळी उठून आंघोळ वगैरे करून रेडी झालो, लगेच चप्पल वगैरे घातली, बाबाच्या गाडीवर बसलो, निघालो बाबासोबत. बाबाची सोनी घेऊन 360च्या स्पीडने आम्ही बाबाच्या साईडवर निघालो होतो. तेवढ्यातच आपल्याला ऑटोची ट्रॅक्टरची लाईन दिसली. एवढी मोठी लाईन कशासाठी लागली म्हणलं. आणि मग आपल्या डोक्यात कुठेतरी उजेड पडला की ही लाईन म्हणलं नाफेडच्या सोयाबीनची. नाफेडला सोयाबीन चालू आहे सध्या 5 का 6 हजार रुपये. आपल्या सोयाबीनला जास्त भाव कधी भेटेल हे तुम्हीच सांगा कमेंट करून. आणि बाबाच्या साईडवर जात असताना घरच्याने शेवळ्याचं सामान दिलं, तर शेवळ्या वळून आणायच्या होत्या आणि ते कळंबा मालीवर आपण शेवळ्याचं साहित्य देऊन टाकलं. बाबाच्या गाडीवर बसलो, आपल्या मार्गाला लागलो. रस्त्यानं जात असताना भोलेनाथांचे दर्शन केले आणि आपण येऊन पोहोचलो बाबुळगावला. आणि तिथेच आपल्या बाबाची साईडचं काम होतं. आणि तुम्ही बाबुळगाव रोडने जात असताना तुम्हाला 150 ते 200 एकर मध्ये सोलर प्लांट पण दिसून जाईल. मग काय आपण सोलर प्लांट बघितलं आणि बाबाच्या साईडवर आलो. साईडवर आल्यानंतर गेट उघडलं, सोनीला अंदर घालून दिलं गेटच्या. सोनीला गेटच्या अंदर घातल्यानंतर बाबांनी ज्या साईडचं काम घेतलं होतं ती साईड आपण पण पाहून घ्यावं म्हणलं. काही पाईप बाबांनी इलेक्ट्रिकचे काल टाकले होते, काही आज टाकायचे होते राहिलेले. मग काय आपण पायऱ्या चढत वरी आलो, तुम्हाला एकदा जवळून सोलर प्लांटचं काम दाखवून द्यावं म्हणलं. आणि हे सोलर प्लांट आहे तब्बल 150 ते 200 एकर मध्ये. सोलर प्लांट बघून आपण आपल्या कामाला सुरुवात करावं म्हणलं, कारण की कामाने पहिलेच वैतागलं का. मग काय आपण हुकन तार घेतला आणि लागलो पाईप बांधायला. बाबाची तिकडे पायपिंग चालू होती ना आपण इकडे पाईप बांधत आणत जाऊ. तेवढ्यातच स्लॅबच्या मशीनचे आगमन झाले आणि लिफ्टवाल्यांनी त्यांचं काम चालू केलं. तर लिफ्ट लावायचं, लिफ्टवाले त्यांचं काम करत होते. आपण फावडन टोपलं घेतलं आणि रेती भरून आणली टोपल्यात नाही, कारण की या डब्यावर टाकायची होती. मग काय आपण रेतीचं टोपलं भरून आणलं आणि या डब्यावर रेती टाकून दिली आणि आपलं काम कम्प्लीट केलं. खाली आलो, पाण्याचे 2 घोट मारले, लगेच घराकडे निघालो. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.